आज पुसेगावचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज आपल्याला सुप्रसिद्ध गाडा मालक पिंटू शेठ असतील, सागर शेठ असतील भेटले आहेत. पिंटू शेठ पर्यंत आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. काय सांगाल सागर दादा, आज पुसेगावचं हिंद केसरी मैदान नामांकित मैदान आहे, काय वाटतंय आज? आज या ठिकाणी आल्यावरती साक्षात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी ज्याप्रमाणे पंढरपूरला गर्दी असते त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बैलगाडा शौकीन आहेत, महाराष्ट्रभरातील असतील, इतर राज्यातील जे बैलगाडा प्रेमी आहेत, ते सगळे गाडा मालक असतील, सगळे चालक बिलक आज या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रचंड अशी गर्दी आणि उत्साह या ठिकाणी हिंद केसरीच्या मैदानासाठी पुसेगावमध्ये हजर आहेत. नक्कीच आज सकाळ सकाळी तुम्ही बघताय की एवढी अफाट गर्दी आहे, अनुभव कसा वाटतोय तुम्हाला आजचा? अतिशय छान असा अनुभव वाटतोय, कारण एवढ्या थंडीत देखील, कडाक्याच्या थंडीत तेवढाच उत्साह दरवर्षी असतो, त्याच्यापेक्षा प्रचंड उत्साह या वर्षी आहे. थंडी पण जास्त आहे आणि प्रेक्षक पण जास्त आहेत. आता पिंटू शेठवर तुम्ही वारंवार असता, कॉकटेल सोबत असता, काय सांगाल एकंदरीत कसं असतं तुमचं, म्हणजे दोस्ती तुमची असेल, संबंध काय असतील? काय म्हणाले? पिंटू शेठ तुमच्या सोबत असतात, म्हणजे तुमचे संबंध वगैरे जरा जनतेला सांगा, कारण बैलगाडा क्षेत्रात तुमचा परिचय नाहीये. म्हणजे बैलगाडा क्षेत्रात परिचय माझा जरी नसला तरी आमचे पिंटू शेठ मोडक महाराष्ट्रभरामध्ये गाजत आहेत. ते आमच्या वडकी गावचा लाडका कॉकटेल या नावामुळे पिंटू शेठ मोडक देखील महाराष्ट्रभरात गाजत आहे. आणि यावर्षी देखील या मैदानावरती फिनिश पक्षाप्रमाणे आमचा कॉकटेल बाहेर गेला अशी आम्हाला आशा आहे. मागच्या वर्षी 2 नंबर केला होता, यावर्षी देखील आम्हाला अपेक्षा आहेत आमच्या कॉकटेलने आमच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करावी. नक्कीच. पिंटू शेठ काय सांगाल पुसेगावचं हिंद केसरी मैदान? पुसेगावचं हिंद केसरी मैदान आजचं नियोजन म्हणजे कसं असतं की आज त्यांनी आयोजन असं केलेलं आहे की एकच चिठ्ठीमुळं सगळे बैलगाडा खुश झाले. तिथं चिठ्ठी निघाल तिथंच बैल पळवले जाणार, हा महत्वाचा विषय त्यांनी घेतल्यामुळे मैदान आज वेगळ्या पद्धतीने पाहिलं जाईल. बरोबर. कॉकटेलचं कसं नियोजन असणार आहे आपलं? काय काही 12मध्ये गाडी पळायचं चांगलं नियोजन आहे, चांगलं नियोजन आहे. आता कुठेतरी आस लागली प्रत्येकाला की आता मगाशी आपलं बोलणं झालं राहुल दादाबद्दल. राहुल दादा आज सगळ्यांचे प्रश्न आहेत की राहुल दादा दिसणार आहेत का नाही मैदानात? राहुल दादा आज शक्यतो येणारच नाही, रात्री फोन झाला आहे, काही वैयक्तिक कामामुळे ते येऊ शकले नाही. मग तुझं चांगलं नियोजन आहे, मथुर सोबत आम्ही सगळेच. मथुर फॅन्सना बघते काय सांगाल की दादा नाही येत म्हटल्यानंतर, कारण आज भरपूर गर्दी आहे, मथुरचे फॅन फॉलोअर्स भरपूर असणार आहेत. भरपूर दादा येणार का? तर दादा शक्यतो येणार नाही, तर मथुरचे फॅन वगैरे सगळे आलेले आहेत. आभार मानतो कारण मथुरवर एवढं प्रेम दाखवतात वगैरे. नक्कीच. सागर शेठ काय सांगाल, कॉकटेलने एवढं तुम्हाला प्रेम दिलं सगळ्यांना, वडकीकरांना प्रेम दिलं कॉकटेलनं सगळ्यांना, त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, ज्यावेळी याचा प्रश्न येतो प्रतिष्ठेचा, त्यावेळी कॉकटेलने आमच्या वडकीनं गावाचं नाव रोशन केलंय. बरोबर. त्यामुळे आमच्या फार काय अपेक्षा नाहीत. यावर्षी पुन्हा एकदा इथं हिंद केसरी व्हावं एवढी आमच्या अपेक्षा आहेत आणि तो 100% पूर्ण करेन, कारण जिद्दीचा बैल आहे आमचा. बरोबर. आणि कॉकटेलचे विशेष सांगायचं म्हटलं तर तुम्ही त्याची विशेषतः काळजी घेता. काय कोणताही सण असला तर तुम्ही त्याला कधी नाराज करत नाही. बेंदूर असो, म्हणजे कुठेही तुमचं क्रिकेट स्पर्धा असतील, म्हणजे काही तुम्ही स्पर्धा भरवता त्यात तुमचा सहभाग भरपूर असतो. आमच्या वडके गावामध्ये जे पण काही सामाजिक उपक्रम असतील किंवा राजकीय असेल, कोणताही उपक्रम असो, आम्ही आमच्या कॉकटेलला विसरत नाही. त्याच्या नावाने बक्षीस वितरण असेल, पिंटू शेठ मोडक असतील, मी असेल, आमच्या कॉकटेल 9076 या नावानेच आमचं बक्षीस वितरण होतं. आणि बैलपोळा देखील यावर्षी आम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणावर केला होता. मनोरंजनाचे कार्यक्रम होते. बैलगाडा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्या प्रत्येकाला कॉकटेलच्या नावाने सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं होतं. नक्कीच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज खऱ्या अर्थाने हिंद केसरी सोहळा तुम्हालाही पाहायला भेटतोय, अविस्मरणीय क्षण असेल हा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. धन्यवाद. धन्यवाद.